बदलेंगी काय? ममताच्या एकूणच वागण्यातला कुठलाही प्रकारचा बदल यानंतर दिसेल का? त्या अधिकच चिडचिड करतील? देखिए, ममता बनर्जी एकदम प्रैक्टिकली 50-60 साल से शी इज अ पॉलिटिशियन ऑन द रोड। एकदम मतलब ऑपोजिशन में शी हैज ऑलवेज बीन देयर, ऑपोजिशन में रही। और 1984 से शायद आपको एक दिन भी नहीं मिलेगा न्यूज में जब ममता बनर्जी नहीं थी। मतलब ऐसा नहीं है कि मैं आज, टू बी वेरी ऑनेस्ट, मतलब कांग्रेस का अगर ममता बनर्जी का 50% भी इनिशिएटिव होता तो शायद कांग्रेस इससे अच्छा रिजल्ट उन लोगों को बाकी जगह पे होता, लेकिन वो इनिशिएटिव नहीं है। ममता बनर्जी का जो इनिशिएटिव है, ममता बनर्जी को यू कैन नॉट राइट ऑफ। ममता बनर्जी को वो सी माइट बी 70-71, लेकिन यू कैन नॉट राइट हर। शी इज अ फाइटर, और वो जहां पे उनका स्ट्रैटेजी सबसे अच्छा काम करता है, जहां पे शी इज मोस्ट कंफर्टेबल, वो है लाइक ऑपोजिशन में। तो वापस ऑपोजिशन में गए, तो अगर वो वापस ऑपोजिशन में गए तो बीजेपी के लिए चीजें इतना आसान भी नहीं होगा, बिकॉज वो हर चीज को अभी वो अपने तरीके से लेकिन अंबरनाथ जी यहाँ कहाणी में ट्विस्ट आ गया है। तुम्ही जे सांगता आहात त्याचा एक ट्विस्ट असा आहे की आता ममता बॅनर्जी जर विरोधकांमध्ये गेलेल्या आहेत, म्हणजे विरोधकांमधला एक प्रबळ दावेदारी चेहरा म्हणून जर त्या बोलणार असतील, तर मग आत्ताच्या घडीला विरोधकांमधले विरोधी बोलणारे चेहरे यांच्यात आपापसात स्पर्धा नाही का होणार? राहुल गांधी और ममता बनर्जी के बीच में कौन सबसे बड़ा बीजेपी का विरोधी है, ये बताने के लिए कंपटीशन नहीं होगा? नहीं, वो उधर पे तो एटलीस्ट लाइक वो आपका वेस्ट बंगाल में तो नहीं होगा। वेस्ट बंगाल में बिल्कुल नहीं होगा, क्योंकि वेस्ट बंगाल में मुझे नहीं लग रहा है कि कांग्रेस के, अभी देखिए कांग्रेस का जो 4 सीटें मिला वो भी मुझे बहुत आश्चर्य लग रहा है, क्योंकि उधर पे सीपीएम को शायद वो 4 सीटें मिलना चाहिए था, क्योंकि सीपीएम अभी पहले से काफी ज्यादा वो एग्रेसिव है, वो काफी ज्यादा लोगों के पास वो पहुंच रहे हैं। लेकिन कांग्रेस को जो मिल रहे हैं वो एकदम प्रैक्टिकली आधी जो लोग हैं जो कांग्रेस को वोट देने वाला, अभी मुझे लग रहा है कि केरल में भी जो ये चेंज ओवर हुआ वो मुझे पता नहीं कि कितना एंटी इनकम्बेंसी है और कितना वो कांग्रेस के वजह से हुआ। जी, इसको जानेंगे पटकन। या निमित्तानं आधी अजितरावांपर्यंत पोहोचूयात। अजितराव, आता इथे अंबरनाथ सिन्हा राजकीय विश्लेषक आहेत, दीर्घकाळ बंगालवर काम केलेलं आहे। ते म्हणतात की ज्या जागा डाव्यांना मिळायला पाहिजे होत्या त्या काँग्रेसला बंगालमध्ये मिळाल्या, आणि अत्यंत आश्चर्यकारकरित्या जी काँग्रेस निवडणूक कलामध्ये 0 होती ती 4 पर्यंत पोहोचताना दिसतीये। नाही, आता असं आहे की याचं खोलात जाऊन त्या कॉन्स्टिट्युएन्सीज कुठल्या आहेत, तिथं नेमकं काय झालं, कारण हे घटक अतिशय स्थानिक असू शकतात। म्हणजे आमची भूस्तरीय राजकीय ताकद जी आहे त्या ताकदीचे निदर्शक नक्कीच नाही, परंतु आता तिथं ज्या कॉन्स्टिट्युएन्सीज मिळू शकल्या असं मिळाल्या नाहीत हे असं सांगता येणार नाही, असं भाष्य करणं फार प्रीमॅच्युअर ठरेल। परंतु मी एवढं नक्की म्हणू शकतो की मी सुरुवातीला सांगितलं की डाव्यांचं राजकारण हे वर्गीय राजकारण आहे, व्यवस्था बदलाचं राजकारण आहे। त्याच्यामधला हा एक चढ उतार आहे, आता उतार आहे असं आपण समजूया, जास्त काळ चाललेला। परंतु काँग्रेस आणि डावे पक्ष यांच्या रस्त्यावरच्या ताकदीची तुलना होऊ शकत नाही। डाव्यांची ताकद निसंशय तिथे आहे आणि राहील। बरं, पण आता तुम्ही जे सांगता आहात अनायसे योगायोगानं आता अगदी बाजूला वेणुगोपाल यांची आनंद व्यक्त करतानाची दृश्य पण आली, ती एकदा परत पाहणार आहोत आपण, आणि त्या निमित्तानं वेणुगोपाल यांचा आनंद काय आहे तेही जाणून घेऊ, त्याचं विश्लेषण पण मी तुमच्याकडून अपेक्षित करतो। मग संजीव उन्हाळे यांच्यापर्यंत येईन। केरळमध्ये सुद्धा डाव्यांना बाजूला केलं गेलेलं आहे, याच्यावरही बोला अजितराव। नाही, हे बघा, केरळमध्ये ही जे मतांचा फरक आहे, म्हणजे जागांचा जो फरक आहे हा अतिशय मोठा आहे, असा आतापर्यंत कधीही राहिलेला नाहीये। साधारणपणे 5 ते 7 जागांचा फरक हा, म्हणजे म्हणजे इकडे 72-75 असेल, तिकडे 65 या रेंजमध्ये तो राहत असतो। परंतु हे आता जे आकडे दिसत आहेत ते जवळजवळ 90-92 पर्यंत युडीएफचे आहेत, आणि त्या प्रमाणामध्ये 50-52 हे एलडीएफचे आहेत। हे आश्चर्यकारक आहे। प्रत्यक्षामध्ये डाव्या सरकारने अत्यंत उत्तम काम, अभूतपूर्व देशात अत्यंत उत्तम काम केलेलं आहे। कदाचित एखादा घटक असा असू शकतो, मे बी, आता मी स्पेक्युलेटिव्ह बोलतोय, की देशाच्या राजकारणामध्ये केरळला ज्या प्रकारे